नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। बघा कशी मस्त झाली आहे चपाती, खूप सुंदर पदर सुटलेले आहेत। ही आहे खास हिवाळ्यात बनवली जाणारी लोणी चपाती। ही 9 पदरी लोणी चपाती तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे। एक मोठा चमचा घरचं ताजं लोणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लोअर त्यात मिक्स करायचं आहे। आता हे दोन्ही आपल्याला नीट फेटून घ्यायचे आहे। चपातीला लावण्यासाठी आपण हा साठा बनवत आहोत। 9 पदरी लोणी चपाती तुम्ही जर खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा, खूप सुंदर बनते ही रेसिपी। शिवाय एक वेगळा काहीतरी बदल म्हणून मुलांनाही खूप आवडते। अतिशय लुसलुशीत आणि खूप पदर सुटलेली ही चपाती खायला खूप मजा येते। थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात लोणी, तेल, तूप असं खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला आतून सुद्धा स्नेहन मिळतं आणि तब्येत चांगली राहते। हा नेहमीचा चपातीचा मळलेला गोळा आहे। या चपातीच्याच पिठाच्या आपण चपात्या बनवणार आहोत। हे असं मऊसर मळलेलं पीठ आहे, तर याचे आता समान गोळे करून घेऊया। लाटण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती एकदा समजून घेतली की चपाती छान जमते। ही चपाती साधारण चौकोनीच असते, तर तुम्ही चौकोनीच बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचे पदर छान सुटतात। खूप नाजूक हातांनी आणि व्यवस्थित लाटायला लागते ही चपाती। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। ही चपाती ट्राय केल्यानंतर तुम्हाला त्याची चव आवडली का आणि ती चौकोनीच आकारात जमली का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता आपण जो साठा बनवून घेतला होता तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे। असं सगळ्या बाजूंनी समान थर लावायचा आहे, त्यामुळे पदर सुटायला मदत होते आणि खूपच टेस्टी आणि अतिशय मऊ लुसलुशीत बनते ही चपाती। प्रवासात न्यायला सुद्धा खूप छान उपयोगी पदार्थ आहे हा। 2-3 दिवस आरामात टिकतो, कारण यात आपण लोण्याचा भरपूर वापर केलेला आहे। आता थोडंसं कोरडं गव्हाचंच पीठ आपण भुरभुरून घ्यायचं आहे, त्यामुळं छान पदर सुटतात। आता घडी कशी करायची ते बघूया। ही झाली दुसरी घडी, त्यावर सुद्धा आपल्याला लोणी स्प्रेड करून घ्यायचं आहे। प्रत्येक थरावर हे असं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायला विसरू नका। आता ही झाली तिसरी घडी, यावर सुद्धा लोणी स्प्रेड करायचे। सगळं काम व्यवस्थित नाजूक हातांनी करा, म्हणजे ही चपाती छान जमते। कोरडं पीठ भुरभुरायचं आहे, त्यानंतर अजून एक फोल्ड घ्यायचा आहे आणि हा दुसरा फोल्ड, हे असे 9 फोल्ड होतात। व्यवस्थित ही 9 पदरी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। ही चौकोनीच शेपमध्ये असते, तर चौकोनीच लाटण्याचा प्रयत्न करा। अतिशय नाजूक आणि अलवार हातांनी ही चपाती अगदी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। काठावर खूप जोरात लाटायचं नाही, मग पदर सुटत नाही। आता तयार झालेली चपाती भाजून घेऊया। कडेने तेल सोडत राहायचे, म्हणजे त्याचे पदर खूप छान सुटतात।
या दिवसात नक्की ट्राय करा ही चपाती. त्यामुळं मुलांची तब्येत चांगली राहायला मदत होईल आणि त्यांच्या पोटात भरपूर लोणी तूप जाईल. बघा काटापर्यंत फुगते आणि खूप छान मऊसूत बनते ही चपाती. नाजूक हाताने लाटल्यामुळं पदर व्यवस्थित सुटतात. खूप जोरजोरात चपाती ही लाटून घेऊ नका. काढून घेऊया आता. खूप सुंदर आणि खरपूस भाजली गेली आहे. आता अशाच प्रकारे सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत.